नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आता आज पाहूया या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग. या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, तर तुम्हाला पूर्ण कशा प्रकारे बॅग कट केलेला आहे, स्टिच केलेला आहे तुमच्या लक्षात येईल. इथे इनविजिबल चेनच लावलेली आहे. नॉर्मल चेन माझ्याजवळ नव्हती त्या टायमाला, तर मी इनविजिबल चेन लावलेली आहे. तिथं तुम्ही नॉर्मल जी चेन असते ती लावू शकता. आता याची उंची 16 इंच घेतलेली आहे बॅगची आणि याची रुंदी 13 इंच घेतलेली आहे. ही रुंदी आहे आणि आधी दाखवलेली होती ती उंची आहे. ह्याला बॉक्समध्ये कट करून घेतलेला आहे. याला डबल फोल्ड अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. त्याचा 2 अशा पद्धतीने 2 आणि हाईटमध्ये पण 2 असा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने, इकडल्या पण साईडने आणि तिकडल्या पण साईडने. एकदम आरामात व्हिडिओ दाखवलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. हे अशा प्रकारे 2 साईडला कट करून घ्यायचं आहे. हाईट 15 इंचाचा घेतलेला आहे. ह्याची ही आपली पट्टी आहे बॅगला लावण्यासाठी. 15-15 इंचाचे 2 पट्टी काढून घेतलेली आहे. 1.5 इंच विड्थ आहे. हे पेपर कपड्याचं कॅनव्हास असतं, हे घेतलेलं आहे. त्याच्यावर आपलं हे पूर्ण फॅब्रिक चिटकवून घेतलेलं आहे. आता याचा एक्स्ट्रा जे पण आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याचा कट करून झालेला आहे पूर्ण. आपला नॉर्मल कॅनव्हास पण वापरू शकता तुम्ही इथे. इथं याच्यामध्ये आपल्याला अस्तर टाकायचं आहे. अस्तर तुमच्याजवळ जे असेल ते टाका. मी इथं जेंट्स पॅन्टचा कपडा होता माझ्याजवळ, ते टाकलेलं आहे. थोडंसं जाड असते म्हणून. आता ह्याचा पण आपल्याला बराबर ह्याच्या कटिंग करून घ्यायचं आहे सेम. माझ्या भाऊजाईला शिकवत होते. हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कॉर्नरनं पूर्ण स्टिच मारून घ्यायचे आहे. हे जी 15 इंचाची जी पट्टी काढलेली आहे, ही 15-15 इंचाची पट्टी काढलेली आहेत. हाईटमध्ये, रुंदीमध्ये 1.5 ते 2 इंचाचा आहे. 2 इंचाच्या पट्टी विड्थमध्ये घेतलेली आहे रुंदीमध्ये, आणि हाईटमध्ये 15 इंचाची घेतलेली आहे. आता 2-2 इंचाची पट्ट्या जे काढलेले आहेत ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि हे एक्स्ट्रा जे पण आहे ते साईडने स्टिच मारून घेतलेली आहे. ही पट्टी फोल्ड करून रेडी करून घेतलेली आहे. 2 साईडला स्टिच लावलं तरी चालते किंवा एका साईडने पण स्टिच मारलं तर चालते, पण आम्ही इथे दोन्ही साईडने स्टिच मारलं. आता हे व्यवस्थित आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. सेंटर आपल्याला काढायचं आहे. सेंटरवरून आपल्याला इकडल्या साईडला 3 ते 3.5 इंच आणि तिकडल्या साईडला 3 ते 3.5 इंच घेऊ शकता बॅगची बेल्ट बसवण्यासाठी. तिथं मी आईच्या घरी स्टिच करत होते, त्या मशीनवर. बाकी चेन वगैरे इकडे होती म्हणून माझ्या घरी आता ती चेन इकडे येऊन लावलेली आहे. दोन्ही साईडने तशाच प्रकारे हे बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे. हँडल म्हणलं तरी चालते बॅगचे. दोन्ही बसवून घेतले. त्याच्यानंतर इथे चेन लावून घेत आहे.
इनविजिबल चेन लावली, साधी चेन माझ्याजवळ नव्हती बॅगची. दोन्ही साईडने चेन स्टिच करून घ्यायची आहे सर्वात आधी. याच्यावर एक दाब स्टिच मारायचे आहे. हे दाब स्टिच पण मारून झालेले आहे. आता इथे आपल्या चेन जिथे लावलेली आहे तिथून स्ट्रेटमध्ये स्टिच मारून घ्यायचे आहे. दोन दोन शिलाई मारायची, पक्क राहते. दोन्ही साईडने आधी स्टिच मारून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हे खालच्या साईडला जे पण आहे ते असं फोल्ड करून क्रॉसमध्ये खालच्या साईडला स्टिच मारायचे आहे. जे आपण 2 इंचाचे जे कट केलेलो आहोत ना त्याला अशा प्रकारे फोल्ड करून इथे स्टिच मारून घ्यायचे आहे. इकडल्या पण साईडला अशाच प्रकारे स्टिच मारायचे आहे. दोन्ही साईडने स्टिच मारून झाल्यावरती आपल्याला चेन ओपन करून बॅगची पलटवून घ्यायची आहे. बॅग याचे बॅग फिनिशिंगने पण शिवता येते आपल्याला. फिनिशिंगने शिवायला जर तुम्हाला जर पाहिजे असेल त्याचा व्हिडिओ तर तुम्ही कमेंट करा. तेच आपण दुसरा एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी शेअर करते. कमेंट करा. ह्या जर तुम्हाला शिवण्यामध्ये कुठं काय प्रॉब्लेम वाटला तर कमेंट करा, रिप्लाय मी देईन. आता हे बॅग पूर्ण बघू शकता. ह्याचा लास्टपर्यंत पूर्ण स्टिचिंग झालेली आहे. या बॅगची फिनिशिंग वगैरे छान अशा प्रकारे हे बॅग झालेलं आहे. आपण इथल्या इथं कुठं गेलो तर घेऊन जाण्यासाठी ठीकठाक आहे बॅग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.